चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आजच्या रात्रीमधील दुसरी लढत तुमच्या समोर येते. वोडाफोन 11 वहाळ आणि त्यांच्या विरोधामध्ये अक्षय स्मृती मरुआई विंधणे. टॉस जिंकलाय वहाळनं, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मगासपासून बराचसा वेळ होता वहाळ संघाकडे टीम मीटिंग घेण्यासाठी, परंतु जेव्हा सगळं शांत होतं तेव्हा टीम मीटिंगसाठी जातात. ही खंत आहे खरं तर. नाईट स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहतो समीर सर, वेळ पाहिजे तेवढा वाचू शकतो, परंतु ते खेळाडूंवर डिपेंड असतं. खेळाडूंच्या मनामध्येच नसतं की आज वेळ वाचला पाहिजे. हे अनेक स्पर्धांमध्ये, इथंच नाही अनेक स्पर्धांमध्ये हे चित्र सध्याच्या घडीला सातत्यानं आपण पाहत आलो आहे. म्हणूनच स्पर्धा संपायला वेळ उशीर लागतो. कधी स्पर्धा 1:30-2 वाजेपर्यंत पाहिल्या जातात, परंतु त्यानंतर मात्र सगळ्यांना झोप येत असते. पाहायची इच्छा असते, परंतु तरीसुद्धा पाहता येत नाही, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जावं लागतं. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं स्पर्धा वेळेमध्ये जशी संपेल, आयोजकांना सुद्धा बरीचशी कामं असतात. खरं तर सकाळी परत दुसऱ्या रात्रीची तयारी करायची असते. सकाळपासून त्यांना सुद्धा खूप प्रचंड मेहनत, रात्रभर जागायचं, स्पर्धा बरोबर डिसिप्लिनमध्ये संपवायची, सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं वेळ फार महत्त्वाचा आहे आणि तो वाचवणं खेळाडू तुमच्या हातामध्ये आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिलं षटक घेऊन वहाळ संघाकडून सुदेश साळुंके. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. आजच्या रात्रीमधील दुसरी लढत तुमच्या समोर. सुदेश साळुंके पहिलं षटक घेऊन वोडाफोन वहाळ संघाकडून तयार. तर समोर गीतेश जोशी आणि निलेश पाटील. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, ऑन साईडला मिड विकेटला फटका फसलाय आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवर मोठा धक्का सहन करावा लागेल अक्षय स्मृती मरुआई विंधणे टीमला. गीतेश जोशी यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर मात्र सफलता अर्जित केले ते सुदेश साळुंकेनं. सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्ममध्ये चाललाय वोडाफोन वहाळ संघ. यंदाच्या वर्षामध्ये अनेक स्पर्धा जिंकल्यात. खरं तर या संघानं चांगला ताळमेळ. वोडाफोन वहाळ संघ म्हटला की ऋषी नाईक, परंतु ऋषी नाईकनं मात्र यंदाच्या वर्षी आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीगमध्ये निवृत्ती जाहीर केली. शेवटची स्पर्धा तो खेळला उल्वा नोड प्रीमियर लीग आणि घरच्या विभागामधून, घरच्या स्पर्धेमधून तो निवृत्त झाला. परंतु गेले कित्येक वर्ष या संघाचं प्रतिनिधित्व ऋषी नाईकनं समर्थपणे केलंय. अनेक पारितोषिक ज्यांनी आजपर्यंत मात्र या संघाला मिळवून दिलेत. आज ऋषी नाईक त्याची आठवण नक्कीच आपल्याला येईल. फुल लेंथ होता यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात केली पहिल्याच ओव्हरमध्ये सुदेश साळुंके यांना. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच चषक दुतुम आज या स्पर्धेची दुसरी रात्र. एज लागले, बॉल सरळ चाललाय तो गलीमध्ये. अनदर विकेट डाऊन. दुसरा धक्का लागलाय. खातं उघडायचं बाकी आहे. विंधणे संघाचं शून्यावर लागलाय हा दुसरा झटका. आकाश पाटील मैदानाच्या बाहेर. शून्यावर दुसरा झटका. पहिल्यांदा गीतेश जोशी आणि त्यानंतर आणखीन एक महत्वाचा चेहरा गमावलाय. आकाश पाटील मैदानाच्या बाहेर आलाय आणि काय दमदार सुरुवात केली ती गोलंदाजानं. सुदेशनं 2 प्रमुख फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. सुपर बॉलिंग. पहिलं पॉवर प्लेचं षटक. या मैदानावर खरं तर धावांसाठी संघर्ष करावा लागतोय आणि कालच्या रात्रीमध्ये सुद्धा हे चित्र पाहायला मिळालं. शेवटची मॅच आपण पाहिली कालच्या रात्रीची. 31 धावा करायच्या होत्या खरं तर बक्षीस प्राप्त होण्यासाठी. चिरले संघाला आणि त्या धावा मात्र करता आल्या नव्हत्या 4 ओव्हर्समध्ये आणि त्याचमुळे खरं तर या मैदानावर अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळालेत. 2 अर्धशतक सुद्धा काल खरं तर पाहायला मिळाली. एज होती इकडे मात्र
यष्टीरक्षक ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकरच्या हाताला चाटून गेला बॉल. अन्यथा इकडे मात्र आणखीन एक धाव मिळण्याच्या अगोदर तिसरा फलंदाज बाद होऊ शकला असता. धावसंख्येचा श्री गणेशा होईल या धावेनं. पहिली धाव अक्षय स्मृती मरुआई विंधणे संघाच्या धावफलकावर येत असताना प्रणय थळीच्या बॅटमधून प्रयत्न चांगला केला त्या ठिकाणी. सुपर बॉलिंग. पहा, गोलंदाजी अशी होते की प्रत्येक चेंडूवर मात्र काही ना काही मुवमेंट्स होताना दिसतात. काहीतरी घडतंय. झेलच्या संधी मात्र मिळाल्यात. खरं तर एवढी चांगली गोलंदाजी. चेंडू कट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र थोडासा दुरून फटका खेळला असावा. तेच घडलं. अगदी फुटवर्क नव्हतं बिलकुल. पाय जणू काही त्या संपूर्ण विकेटला चिकटूनच राहिले होते. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय. काय षटक हाताळलंय. तो झेल टिपला असता तर आणखीन मेडन ओव्हर पाहायला मिळालं असतं. परंतु एकच धाव या ओव्हरमध्ये दिली ती सुदेश साळुंखेनं आणि 2 फलंदाज बाद केलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अक्षय स्मृती मरुआई विंधणे टीम 2 गडी बाद 1 धाव. चा खेळ समाप्त झालाय. अवघी एकच धाव फलकावर. त्यामुळे कुठेतरी दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं एनर्जेटिक खेळ करणं गरजेचं आहे. विंधणे संघ उरण पूर्व विभागामधील आणखीन एक चांगला संघ ओळखला जातो. परंतु या मैदानावर कालच्या रात्रीपासून गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय आणि त्याचमुळे अनेक फलंदाज अपयशी होताना सुद्धा पाहिलेत. परंतु काल 2 अर्धशतकं सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. चिरल्याच्या निर्दोष घरतनं पहिलं अर्धशतक ठोकलं होतं आणि धाकटी जुईच्या रोहित घरतनं दुसरं. पीबी आलाय. पहिलाच बॉल यावेळेस ड्राईव्ह केलं लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, त्यामुळे सिंगल मिळेल. 1 धाव. दुसरी रन स्कोर कार्डवर संत गतीनं आत्तापर्यंतची वाटचाल झाली. परंतु विकेटवर टिकून खेळावं लागेल हेच मी म्हणेन. या खेळपट्टीचा जर अंदाज घेतला तर पहिल्यांदा भागीदारी होणं फार गरजेचं आहे. मग स्ट्रोक्स निघतात आपल्या बॅटमधून. जोरदार अपील आणि एस इट इज. अपील स्वीकारले. लेग बिफोर द विकेट. पायची सापडला. तिसरा धक्का लागला अक्षय स्मृती मरुआई विंधणे या टीमला. सलामीवीर निलेश पाटील LBW बाद. नक्कीच आगरी कोली कराड्यांची पाहिले तर माझी एक विराम माय. आणि तदनंतर मित्रांनो पाहिलं तर सरपंच चषक 2025 हे दैदिप्यमान आयोजन राहिलं आहे. कारण मित्रांनो मन कसं पाण्यासारखं स्वच्छ असावं. सहज डोकावून पाहिलं तर तलापर्यंत दिसावं एवढं स्वच्छ मनाच्या आमच्या सरपंचा ताई. आणि म्हणूनच अगदी धुतुम गावामध्ये कुठलंही अगदी पाहिलं तर माझ्या लेडीज असतील, माता भगिनी असतील, ज्यांच्याबद्दल तुम्हाला अगदी त्यांचं मन कसं आहे ते निश्चित तुम्हाला सांगतील. जाऊया बॅक टू क्रिकेट. अगदी सुबहादर अगदी आवाज आपण आहात त्या ठिकाणी. पलसबे गावचा अगदी बुलंद आवाज. ज्यांना अगदी आपण पाहिलं तर TRP जास्त ज्यांना मिळत आहेत तेच अगदी दीपक पाटील सर यांच्याकडे. थँक्यू सो मच श्याम ठाकूर सर. तर जाऊया मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा. प्रवीण मुंबईकर. यावेळेस स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल काढलाय. गरज होती. इकडे मात्र एक चांगल्या फटक्याची मच नीडेड बाउंड्री. वेलकम फॉर विंधणे टीम. सुजय नवाळेच्या बॅटमधून मात्र हा पहिला चौकार आलाय. गरज होती एखाद्या मोठ्या स्ट्रोकची. समोर खेचला. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. नो चान्स फॉर फिल्डर. बॅक टू बॅक दुसरा येतोय. सुजयच्या बॅटमधून चौकार.
लगातार 2 चौकार. त्यामुळं खेळपट्टीवर खेळ काल 2 अर्धशतकं आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजांना सहाय्य जरूर करतोय, परंतु चांगलं खेळलात तुम्ही तर रन्स सुद्धा होताना दिसतील तुम्हाला. इकडे डॉट बॉल आलाय. 2 चौकारानंतर मात्र कमबॅक करत असताना पीबी प्रवीण मुंबईकर यांचा हा निर्धाव चेंडू. धावफलकावर 10 धावा. दुहेरी आकड्यामध्ये धावा झाल्यात आतापर्यंत. 3 फलंदाज बाद झालेत. ते अक्षय स्मृती मरुआई विंधणे या टीमचे. प्रवीण मुंबईकर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हो, यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय कव्हर्सला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. ट्रिमेंडस शॉट. बॉल सीमा पार. षटकार. त्या बात थँक्यू सो मच. कारण आत्ताच पाहिलं तर माझ्या या आराध्य दैवत अगदी आपण पाहिलं तर जरी भैरवनाथ देव असला तरी पण आपण पाहिलं तर त्यांचीच बहीण अगदी आपण पाहिलं तर मरुआईचं संगीतचं आत्ताच ज्यांनी एडिट केलं आणि आमच्या संपूर्ण धुतुम गावाचं अगदी श्रद्धास्थान प्रेरणास्थान जिच्यावरती श्रद्धा आहे. धनार्थाला मिळतो धन, पुत्रार्थाला मिळतो पुत्र आणि मोक्षार्थाला मिळतो मोक्ष. अशी माझी अगदी पाहिली तर आमच्या गावाची माझी आई म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलात तर या ठिकाणी वौलू आहे. ते संगीत आपण या ठिकाणी ध्वनिबद्ध केलं त्याबद्दल आपलं मनस्वी मनपूर्वक आभार. या ठिकाणी पाहिलं तर न्यू मरीटाईम संघटनेचे या ठिकाणी चिटणीस आदरणीय सन्माननीय वैभवदादा पाटील यांचं शुभागमन आहे. नक्कीच वेलकम वैभवदादा. जाऊया नाव बॅक टू क्रिकेट. महागड षटक पाहायला मिळालं. दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा दिल्या पीबीनं. 16 धावा झाल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. थोडंसं गाडी पुन्हा एकदा ट्रॅकवर येत असताना यानंतर अपील पाहायला मिळते. लेग बिफोर द विकेट. आणखीन एक फलंदाजाला मात्र क्रीज सोडावी लागेल. धक्का क्रमांक 4. चौथा फलंदाज परतीच्या प्रवासाला. यानंतर विजेत्या संघांमध्ये मॅच खेळवली जाईल. त्यामुळे पहिला सामना जिंकलेला मोहो संघ आपण कुठेही जाऊ नका. या लढतीतील विजेता संघ मोहो संघाच्या विरोधामध्ये खेळेल. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना यानंतर खेळवला जाईल. तो सामना असेल 4 ओव्हरचा. पहिलाही सामना खरं तर मोहो संघाला 4 ओव्हरचा खेळ मिळाला. कारण त्याचं तसंच होतं कारण दोनही संघ मोहो संघ सुद्धा आणि त्याचप्रमाणे रावे संघ सुद्धा उशिराने या ठिकाणी दाखल झाला आणि नक्कीच आयोजकांनी निर्णय घेतला की हा सामना पहिला 4 ओव्हरचा खेळवला जाईल. ज्याच्यामध्ये सुजितदादा ठाकूर त्यांचं महत्त्वपूर्ण भूमिका. कारण शिस्त असावी पाहिजे. खरं तर पाहायला गेलं तर डिसिप्लिन मेंटेन ठेवावीच लागते तुम्हाला क्रिकेटमध्ये. चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर बऱ्याच वेळेला फार कमी खरं तर व्यक्तिमत्व असतात जे नियोजन करत असतात. त्यामुळं आयोजनाबरोबर एक नियोजनपूर्ण आयोजन असेल तर त्या आयोजनाला मजा वेगळी असते. त्याच्यामध्ये आपण पाहिलं सुजितजी ठाकूर असतील, म्हणजे चंद्रकांतजी ठाकूर असतील, निलेशजी ठाकूर असतील. त्याचमुळे संपूर्ण दुधुम संघ आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांचं नक्कीच एक चांगलं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. आजची दुसरी रात्र आहे. 3 दिवसीय स्पर्धा. 24 संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. सुदेशची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली ना तर खेळताच येत नाहीये विंधणे संघाला आणि त्याचमुळे वारंवार बीट होताना दिसलेत फलंदाज. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 5 चेंडू डॉट टाकले होते सुदेशनं. याही ओव्हरमध्ये तसंच काहीसं चित्र. 3 बॉल तर निर्धाव टाकलेत.
ओ यावेळेस अडबा पॅटन ऑन साइडला प्रहार, बॉलला भिरकावून दिलाय. येतोय गगनभेदी षटकार. पहिला मोठा स्ट्रोक खरं तर सुदेश साळुंकेच्या विरोधामध्ये खेळत असताना सुजल नवाळे. हो, शॉट ऑफ लेंथ होता. यावेळेस मात्र समोर कव्हर्सला खेळण्याचा कदाचित निर्णय, परंतु कुठेतरी अखूट टप्प्याचा बॉलवर पूल हुक करणं फार गरजेचं होतं, परंतु थोडंसं शॉर्ट सिलेक्शन मी तर म्हणेन सुजलचं चुकलं. डॉट बॉल येतोय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावर 4 गडी बाद 23 धावा. नक्कीच या ठिकाणी विनंती असेल की अतिथी देवभव उतरवणे सर, मी विनंती करतोय की आदरणीय सन्माननीय जनार्दन घरते यांचं शुभागमन आहे. गजानन पाटील आणखीच आभाल मायाचे या ठिकाणी आपण पाहिलं तर या सदनाचे मालक, घराचे मालक, विनंती असेल की नक्कीच गजानन दादा आपलं शुभागमन आम्हाला या मंचकावरती, या व्यासपीठावरती अपेक्षित आहे. चला पाणी घेऊन जायचं आहे. कारण मित्रांनो, जन्माला आल्यानंतर 2 ठिकाणी अवश्य जावं. एक म्हणजे अगदी आपण पाहिलं तर पंढरपूरला, आणि दुसरं म्हणजे आपण खऱ्या अर्थाने या मातृभूमीला, अगदी आपण या जमिनीला अगदी रायगडचे स्वतःला सुपुत्र समजत असताना, तर दुसरं म्हणजे रायगडवरती जाऊन त्या राजांच्या समाधी पुढे नतमस्तक होणं. तरच आपण खऱ्या अर्थाने रायगडचे स्वतःला सुपुत्र समजू शकाल. जाऊया नाव बॅक टू क्रिकेट. या ठिकाणी तो पहाडी आवाज असेल, अगदी गोड आवाज, दीपक पाटील सर, पलसपे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 23 अशी धावसंख्या. 2 ओव्हरचा खेळ अद्यापही बाकी आहे. 50च्या आसपास पोचावं लागेल. 5 ओव्हर्समध्ये 50 धावा सुद्धा सफिशियंट ठरतात या मैदानावर. कालच्या रात्रीचा जर खेळ तुम्ही पाहिला असेल तर स्कोअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉईंटकडे चेंडू थांबवलाय, सिंगल मिळेल, 1 रन. निदान प्रत्येक चेंडूमध्ये 1 धाव, स्ट्राईक रोटेट करावा लागेल, धावफलक सातत्यानं तरी हलता ठेवावा लागेल. कारण आत्तापर्यंत आपण पाहिलं तर मागच्या ओव्हरमध्ये 4 चेंडू निर्धाव आले होते. पहिल्या षटकामध्ये 5 आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 2, म्हणजे आत्तापर्यंत 11 चेंडू निर्धाव खेळलाय तो विंधणे संघ, आणि त्याचमुळे कुठेतरी थोडासा कमी धावा तुलनेनं पाहायला मिळाल्यात. सुंदर ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स, चांगला थ्रो, तेवढाच वेगानं लावलाय आणि पंचांचा इशारा बाद. आणखीन एक धक्का मात्र लागलाय, 5वा धक्का. निम्मा संघ विंधणे यावेळेस मात्र तंबूमध्ये. मॅडी, नक्कीच आपण पाहतो आहोत की अप्रतिम, अगदी दर्जेदार, क्वालिटीमय, अगदी या ठिकाणी फर्स्ट इम्प्रेशन इट इज अ लास्ट इम्प्रेशन. सरपंच चषक 2025 या ठिकाणी आपण पाहिलं तर न्यू मॅरीटाईम संघटनेचे आदरणीय सन्माननीय चिटणीस वैभवजी पाटील यांचं शुभागमन आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर खंडोबा ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय श्री अरुण सत्यवन ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन. वेलकम सरचे स्वागत. बॅक टू क्रिकेट.
संधी जरूर आहे. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आणि पोहोचलाय त्या ठिकाणी. सुदेश साळुंके आणखीन एक फलंदाज मात्र माघारी परतेल. 6वा धक्का लागलाय 24 या धावसंख्येवर. आणखीन एक विकेट पत्र कमावले. 6वा धक्का लागला. यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करतोय वोडाफोन वहाळ संघ. अनेक मैदानावर कडे संघाचे प्रशिक्षक सागर घरत ज्यांचं फार मोठं योगदान आहे या संघाला खरं तर लीड करण्यासाठी. सागर घरत प्रत्येक वेळेला खरं तर संघाच्या बरोबर एक भक्कम आधारस्तंभ म्हणून असतात आणि नेहमी सहकार्य प्रत्येक वेळेला टिप्स आणि त्याचमुळे त्यांचा सुद्धा महत्त्वाचा रोल राहिला आहे संघामध्ये. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. फुल लेंथ होता, ड्राईव्ह केला का बसला. ओ इथे चेंडू सापडला असता तर कदाचित आणखीन एक कशी बशी का होईना एक रन पूर्ण केले. एक एक धाबेसाठी संघर्ष करावा लागलाय. एकमेव फलंदाज आपण पाहिला सुजल नवाळे ज्यानं प्रतिकार केला. खरं तर 2 षटकार 2 चौकार 20 धावांचं त्याचं योगदान आहे. बाकी इतर कोणाचंही योगदान नाहीये कारण संघाची धावसंख्या 25 झाले आणि सुजलनं 20. हो आउटसाइड ऑफ स्टंप यॉर केला होता. काय चेंडू टाकलाय चिर्लेकरनं. भन्नाट वेग आणि ॲक्युरसी सुद्धा तेवढी चांगली होती. परफेक्शन चांगलं होतं. पहा आउटसाइड ऑफ स्टंप यॉर केलं होतं. काय करणार अशा चेंडूवर मात्र फलंदाज पाहत बसला. दुसरा पर्यायच नव्हता खरं तर फलंदाज योगेश पाटीलसाठी. अख्खू टप्प्याचा बॉल होता, वळवलाय फाईन लेग कडे आणि इकडे मात्र गरज होती एक स्ट्रोकची आणि तो चौकार येत असताना 4 धावा. शुभम ठाकूर लढतोय, लढावं लागेल कारण काल आपण पाहिलं होतं 4 ओव्हरचा सामना 31 धावा डिफेंड झाल्या होत्या. शेवटच्या मॅचमध्ये खरं तर चिर्ले संघाला झाल्या नव्हत्या आणि धाकटीजुई संघानं त्या धावा वाचवल्या होत्या आणि धाकटीजुई संघच कालच्या रात्रीमध्ये सुपर 3 मध्ये दाखल झालाय आणि त्यामुळे इकडे आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा आहेत. अजूनही मी म्हणेन जर 14-15 धावांच्या आसपास धावा आल्या तर या मॅचमध्ये मात्र दुसऱ्या सत्रामध्ये लढू शकेल. संपूर्ण टॉप ऑर्डर फेल झाले आज. गीतेश जोशी, निलेश पाटील, आकाश पाटील, प्रणय थळी, योगेश पाटील सगळी मोठी मोठी नावं आहेत त्या टीमची. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे खरं तर या संघाकडे आणि आज मात्र वोडाफोन वहाळ संघाच्या गोलंदाजांनी दाणादाण उडवले. इकडे मात्र संपूर्ण फलंदाजांची. सुदेश साळुंकेनं 2 षटकं टाकली, 3 फलंदाज बाद केले, अवघ्या 8 धाबा दिल्या. त्यानंतर आपण पाहिलं रोहित चिर्लेकर त्यानं फक्त 6 धाबांचं षटक टाकलं, त्याला 1 विकेट मिळाली. प्रवीण मुंबईकरला 1 विकेट मिळाली. आता शेवटचं षटक आकाश. हा चेंडू सोडून दिला होता, लेफ्ट केला होता. इकडे मात्र धाबत सुटलाय त्यामुळे कदाचित रनआउटची शक्यता आणि नाहक गडी गमावला या ठिकाणी. मरुआई विदर्णे संघानं खरंच गरज होती का या धाब्याची हा प्रश्न विचारला जाईल परंतु इकडे 7वा धक्का लागलाय तो 29 या आकड्यावर. खरं तर फुलटॉस बॉल होता. पाठीमागचा चेंडू आपण पाहिला तर आणि अशा सिच्युएशनला व्हाईट बॉलसाठी जाणं हे कितपत योग्य असेल कारण फुलटॉस बॉल मिळालाय. थोडंसं बॅटचा फेस ओपन केला असता, कट लागली असती, थर्डमॅनला जरी गेला असता तरी 4 मिळाल्या असत्या. तर बऱ्याच वेळेला व्हाईट बॉलवर सुद्धा तुम्हाला फटके खेळावे लागतात, धावा मिळतात. परंतु इकडे मात्र
नाहक गडी गमावलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. आकाश गरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर समोर डावखुऱ्या त्याचा फलंदाज अक्रुल पाटील. चांगला बॉलर सुद्धा आहे अक्रुल. ओ बॅकफुट वरून समोर खेचलाय. लॉंग ऑफ कडे चेंडू सरकत असताना सिंगल मिळेल. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचते तो 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. 7 धक्के दिलेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. मॅडी पंडित स्पर्धेचे डीजे मास्टर. काल त्यांचा संघ दादरपाडा संघ पराभूत झाला होता आणि काल त्यांनी एका हातामध्ये 2 झेल टिपले होते. इकडे पाहावं लागेल. हलकीशी अपील त्या ठिकाणी चालवलंय ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर यांनी. रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आले. अप्पा सर आहेत तिसरे पंच. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. स्टंपिंगसाठी खरं तर डिसिजन इकडे पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. यश आहे थोडासा पुढे आला होता पॉपिंग क्रीजच्या. पहा पूर्णपणे बॅलन्स गेला होता आणि त्याच सिच्युएशनला चेंडू लावलाय. आता हा थोडासा निर्णय येतोय पंचांचा. इट्स अ नॉट आउट. चला थोडं स्पीडअप करा. टीम वोडाफोन वहाळ. आकाश करत पुन्हा एकदा गोलंदाजी बार्कवर. स्कोर कार्डवर 30 धावा. शेवटची 3 चेंडू शिल्लक. बॅट फिरली गेली जरूर. बॅट स्पीड सुद्धा प्रचंड होता परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमीच हा अँगल मोडीत काढणं खरं तर चॅलेंजिंग राहतं. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतो. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आणखीन एक तसा स्वरूपाचा चेंडू. इकडे मात्र पाहूया डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. रेफर करण्यात आले पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे. सॉफ्ट सिग्नल पंचांचा तर आऊट आहे परंतु चेक करूया आपण. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम कार्यरत आहे. अनेक स्पर्धा सध्याच्या घडीला कव्हर करतात. जासेची स्पर्धा सुद्धा कव्हर करतात. त्यानंतर कोपरोली अकुर्ली आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. एका पाठोपाठ एक फलंदाज पास झालेत या मॅच मध्ये. 30 धावांपर्यंत पोहोचला विंधणे. बॅकफुटला जाऊन खरं तर पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल आणि अशा पद्धतीने पहिलं सत्र समाप्त झालंय. 8 गडी बाद 30 धावा. अक्षय स्मृती बरुवाई विंधणे संघाच्या धाव फलकावर आणि 31 धावांची गरज मात्र असेल हा सामना जिंकण्यासाठी वोडाफोन वहाळ या संघाला. पुढचा सामना हा विजेता संघांमध्ये खेळवला जाणार आहे त्यामुळे या लढतीतील विजेता संघाची वाट आपल्याला पाहावी लागेल. पहिला सामना मोहो संघाने जिंकला होता. नक्कीच सर. जाऊया या ठिकाणी अतिथी देवो भव या उक्तीनुसार आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा अगदी आपण पाहिलं तर या सोहळ्यातील सत्कार मूर्ती आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये त्यांचा वाढदिवसाचा औचित्य सरपंच चषक परंतु त्यांचे यजमान प्रेमनाथ अनंत ठाकूर अगदी आपण पाहिलं ना प्रत्येक अगदी गावातील छोट्यातला छोटा असो किंवा आभार वृद्धातील अगदी आपण पाहिला तर वयस्कर असेल ज्येष्ठ नागरिक असेल त्यांना यथोचित सन्मानित करणं हे आद्य कर्तव्य ज्यांचं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आज आपण पाहिलं की ज्यांच्या माध्यमातून हे सामने आपण अनुभवत आहात आमचे प्रेरणास्थान खास करून आधारस्तंभ काँग्रेस आयचे आपण पाहिलं तर नक्कीच रायगड जिल्हा अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून या प्रतियोगितेसाठी तब्बल 1 लाखाची धनराशीला जोरदार एकदा टाळ्यांनी सर्वांनी अगदी त्यांचं यथोचित मान सन्मान करायचं आहे. नक्कीच आणि तसेच या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच ज्यांच्या आयुष्याचं ज्यांच्या समावेत अगदी आपण पाहिलं तर नक्कीच ज्यांचं राईट हँड ज्यांना संबोधलं जातोय ज्यांचं शुभागमन या ठिकाणी आहे न्यू मरीटाईम या संघटनेचे कार्याध्यक्ष आदरणीय वैभव पाटील. या दादांना विनंती असेल की या दादा आपलं या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये यथोचित सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे.
मित्रांनो, आपण पाहिलं तर नक्कीच त्या नवरात्रीला अगदी 9 दिवसांमध्ये आम्हाला सुद्धा अगदी निवेदन करण्याचं, सूत्रसंचलन करण्याचं आम्हाला ज्यांनी संधी दिली. आणि मित्रांनो, सातत्याने ओलवा नोडमध्ये पाहिलं तर अगदी नवरात्रीमध्ये हा जल्लोष अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. असे कार्यकर्ते, म्हणूनच या ठिकाणी मी विनंती करेन की या वैभव दादा आपला यथोचित सन्मान आपण स्वीकारायचा आहे. कारण मित्रांनो, काल पंडित सरांनी सांगितलं अगदी छोट्यातले छोटा कार्यकर्ता आणि ज्यांना अगदी आपण पाहिलं तर महेंद्र दादांची साथ लाभली किंवा या ठिकाणी वैभव दादांची साथ लाभली, त्यांचं आयुष्याचं सोनं झालं. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पाहिलं तर न्यू मरीटाईम या संघटनेचे कार्याध्यक्ष वैभव पाटील सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. माई प्रेमाची उपदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना यथोचित सन्मान केला जातोय. तदनंतर विनंती असेल या ठिकाणी खास करून आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय या ठिकाणी आमच्या धुतुम गावातील रॉक अर्थात सुरेश ठाकूर या आपण या ठिकाणी यथोचित आपला सन्मान घ्यायचा आहे. मित्रांनो, माझे क्रिकेटपटू असताना संपूर्ण अगदी आपण पाहिलं ना की ज्यांनी धुतुम गावाच्या माध्यमातून, क्रिकेटच्या माध्यमातून ज्यांनी एक मोठं नाव केलेलं आहे, असे रॉक आपला यथोचित सन्मान घेताना या ठिकाणी मित्रांनो, ज्या नाईट स्पर्धेला अगदी आपण पाहिलं तर चिर्ले गावातील पहिली प्रतियोगिता दीपक ठाकूर यांच्या माध्यमातून झालं आणि तदनंतर त्यांच्या माध्यमातून अनेक बक्षिसं ज्यांनी आपण पाहिलं तर त्या प्रतियोगितेसाठी दिला. आणि म्हणून त्या ठिकाणी सुरेश कृष्णा ठाकूर अर्थात आम्हा सर्वांचा लाडका रॉक या ठिकाणी यथोचित सन्मान आपला घेत आहे. परमार्थातील समर्थ सेवकांतील पाहिलं तर समर्थ सेवक आहेत. तदनंतर या ठिकाणी विनंती करीन अरुण सत्यवन ठाकूर या आपला यथोचित सन्मानित स्वीकारण्यासाठी. या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच खंडोबा ट्रान्सपोर्टचे प्रोपरायटर आदरणीय सन्माननीय अरुणजी ठाकूर यांना विनंती असेल की आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. आणि तदनंतर या ठिकाणी विनंती असेल, पुढील सन्मान असेल बलिराम नवाले सर, आपण सुद्धा यायचं आहे. कारण मित्रांनो, पाहिलं तर एक गोड आवाज, आवाजातील बाज आहे आणि विंधणी गावातील आपण पाहिलं तर उत्कृष्ट समालोचक आहेत बलिराम नवाले या सर, आणि आपण सुद्धा आपला यथोचित सन्मान घ्यायचा आहे. तदनंतर आदरणीय सन्माननीय श्री जनार्दन घरत विंधणे, बलिराम नवाले आपण यायचं आहे. चला लवकरात लवकर या, कारण आपण सामन्याला सुरुवात करत आहोत. तदनंतर या ठिकाणी बलिराम नवाले सर या आणि जनार्दन घरत विंधणे आपण सुद्धा यायचं आहे. तदनंतर या ठिकाणी गजानन पाटील अभालमायाचे अगदी आपण पाहिलं तर नक्कीच या सुंदर वास्तूचे प्रोप्रायटर आणि आपण पाहिलं तर गोड व्यक्तिमत्व बलरामजी नवाले आपल्या यथोचित सन्मान स्वीकारत आहेत. तदनंतर या ठिकाणी विनंती असेल गजानन पाटील विंधणे, तदनंतर आदित्य पाटील पागोटे सर आपण सुद्धा यायचं आहे लगेचच. आणि तदनंतर आमच्या धुतुम गावातील जावई खास करून श्री राहुल ठाकूर आपण सुद्धा या आणि आपला यथोचित सन्मान घ्यायचा आहे. तदनंतर आदरणीय सन्मानी आपण पाहिलं तर बबलू अर्थात श्री प्रल्हाद पाटील विंधणे, नक्कीच आपण सुद्धा यायचं आहे आणि आपला यथोचित सन्मान घ्यायचा आहे. खास करून आलेल्या प्रत्येक पाहुणाचा यथोचित सन्मान, कारण आज आपण पाहिलं तर 25 अगदी 2025 सरपंच चषक आणि त्यातील आलेल्या प्रत्येक मान्यवर पाहुण्याचा यथोचित सन्मान. तदनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक मान्यवर आहेत धुतुम गावातील, यथोचित त्यांचा सुद्धा मान सन्मान केला जाईल. मग आपण पाहिलं तर विवेक ठाकूर असतील, तदनंतर आपण पाहिलं तर या नक्कीच या ठिकाणी सन्मान होईल. तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा नाऊ बॅक टू क्रिकेट या ठिकाणी. धन्यवाद श्याम ठाकूर सर आणि त्याचबरोबर दीपक पाटील. 31 धावांचा पाठलाग आणि सलामीची जोडी वोडाफोन वहाल संघाची मैदानात आहे. सुदेश साळुंखे आणि त्याच्या साथीला आहे तो आकाश घरत. धावा 5. ड्राईव्ह केलाय समोर, फटका इथे फसला आणि लॉंग ऑफला झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होईल सुदेश घरत.
थँक्यू डी जे मॅडी. खरं तर यानंतरची लढत आहे ती सेकंड राऊंडची दोन विजेत्या संघांमध्ये. पहिला सामना जिंकला मीत 11 मोह संघाने रॉकस्टार रावे संघाला त्याने पराभूत केलं आणि आता हा दुसरा सामना वोडाफोन वहाळ विरोधात अक्षय स्मृती मरुआई विंधणे या संघाच्या विरोधात. पहिल्या सत्रामध्ये वोडाफोन वहाळ टीमने जबरदस्त कामगिरी केली गोलंदाजीमध्ये. 30 धावांवरती रोखलं त्यांनी मरुआई विंधणे संघाला आणि आता 31चं टार्गेट. पहिल्या 2 चेंडूंवरती धावा आल्या 5. तिसऱ्या चेंडूवरती विकेट घेतली प्रणय थळीने ती सुदेश घरतची सुदेश साळुंखेची. आकाश घरत त्याच्या साथीला आणि प्रदीप मुंबईकर सध्या मैदानात दाखल झालाय. विकेट घेणं गरजेचं आहे. आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी घरत बेलपाडा चंद्रकांत ठाकूर बेलपाडा नक्कीच या आपलं या ठिकाणी सरचे स्वागत असेल. पाहुण्यांचं आगमन होत असताना या मंचावरती दुतुम ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच साहेबा सौभाग्यवती सुचिताताई प्रेमनाथ ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. दोन्ही फलंदाज एकत्रित येऊन चर्चा करतायत कारण सुदेश साळुंखेचे विकेट गेले. धावा जरी कमी वाटत असल्या तुटपुंज वाटत असल्या तरी सुद्धा पहिली 2 षटके धावा जर का कमी आल्या 12च्या किंवा 12 ते 13 पर्यंत धावा जर का थांबल्या तर मॅच नक्कीच बनेल. प्रणय थली प्रयत्न करावे लागतील. वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू. अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे ते सध्याच्या घडीला अक्षय स्मृती मरुआई विंधणे संघाला. या उलट वोडाफोन वहाळ टीम एखाद बाउंड्री प्रत्येक ओव्हरमध्ये शोधली आणि सिंगल डबल घेतल्या तर सहज विजय. स्वीप केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पॅटर्न स्ट्रोक आहे प्रदीप मुंबईकरचा. चौकार. चौकार. त्याच्या ठेवणीतला फटका प्रदीप मुंबईकरचा. स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा फुल टॉस बॉल सहजरित्या वळवला. चौकार. 9 धावा. 31चं लक्ष. प्रणय थलीच्या विरोधात हा चौकार. पुन्हा तोच प्रयत्न होता. मागे आलाय शॉर्ट थर्डमॅनला. फेक झाले इथे आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात नाही मिळणार. एकच धाव जोडली जाते. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावा आल्या त्या 10. 1 विकेट सुदेश साळुंखेचे गेले. 24 बॉल धावा करायचे त्या मात्र 21. 24 बॉल 21 ची गरज. पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. श्याम ठाकूर सर आमच्या समवेत या सर्व पाहुण्यांचं स्वागत करतायत. खरं तर समालोचन करणं सोपं काम आहे. पाहुण्यांचं स्वागत करणं कठीण काम आहे. कारण प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान करणे आपलं आद्य कर्तव्य आहे. 10 धावा धावफलकावरती 1 विकेट. हा दुसरा सामना आजच्या रजनीतील मात्र इथे रंगतोय. काल सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ आणि काल महेंद्र शेठ घरत साहेबांनी या विभागातील प्रश्नांवरती देखील लक्ष टाकलं आणि खास करून त्यांनी उल्लेखही केला की सरपंच साहेब या सर्व प्रश्नांवरती कार्यरत आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न की तरुण जे म्हणतात की इकडून 2 व्हीलर घेऊन गेल्यानंतर त्याला घरी जाऊन आंघोळच करावी लागते. 10 धावा. सेकंड ओव्हर. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झालाय. वाईड इश लॉंग ऑफचा फिल्डर तिकडे सरकतोय आणि ते फलंदाज होईल बाद. प्रदीप मुंबईकर.
ते डीजे माडी समवेत असल्यानंतर चिंताच नसते. समा बांधण्याचं काम तो करत असतो. काल प्रेक्षकांची गर्दी होती आणि आजही आपण पाहतो हळूहळू या क्रीडांगणाच्या दिशेने मात्र प्रेक्षक वर्ग येतात. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. फलंदाज बाद झाला तो प्रदीप मुंबईकर, एक चौकार त्याने देखील केसला. सुदेशने देखील एक चौकार केसला होता, तो माघारी परतला. 2 धक्के दिलेत. धावा आहेत त्या 10. गोलंदाजी करतो अक्रुल पाटील. 21 धावांची गरज आहे. 23 चेंडू 21 धावा करायचे. निर्धाव चेंडू टाकणं त्याचबरोबर विकेट घेणं फार महत्वाचं. नवीन फलंदाज रोहित म्हात्रे सध्या मैदानात. लेफ्ट हँडेड बॅटर रोनित म्हात्रे. रोनित स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषकामध्ये दमदार कामगिरी राहिली होती रोनित म्हात्रेची. गेल्या वर्षी देखील जासईला. आणि ते फटका लॉंग ऑनच्या दिशेने कदाचित विकेट. यस विकेट. अनादर विकेट डाऊन. 3 धक्के दिलेत आतापर्यंत मरुआई विंधणे संघाने वहाल संघाला. श्री साई सिमेंट सप्लायर्स वहालचे प्रवर्तक आदरणीय मनोहरजी पाटील माऊली यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. हळूहळू का होईना परंतु अक्षय स्मृती मरुआई विंधणे संघ मॅच मध्ये कमबॅक करतोय. नक्कीच सर. या ठिकाणी आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय चिरनेर गावचे तिरंगा पतपेढीचे आदरणीय चेअरमन म्हणून अगदी आपण पाहिलं तर आमच्या ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अण्णा अगदी ज्यांना संबोधलं, ज्यांना देवाज्ञा झाली, आपण पाहिलं तर नक्कीच आमच्या हृदयाचे कालीज म्हणूनच ज्यांचे पुतणे म्हणून अलंकार परदेशी या दादांचं शुभागमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या समवेत माजी सरपंच आणि विद्यमान आता सदस्य आदरणीय श्री पद्माकर फोपेरकर नक्कीच यांचं शुभागमन आहे. तदनंतर आपण पाहिलं तर चिरनेर गावचे विद्यमान सदस्य आदरणीय चंद्रकांत गोंदली या सरांचं शुभागमन आहे. तदनंतर आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय काँग्रेस आय कमिटीचे कार्यकर्ते चिरनेरचे गणेशजी म्हात्रे आणि तदनंतर ओरण तालुका काँग्रेस आय कमिटीचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र भगत सर यांचं शुभागमन या ठिकाणी. नक्कीच त्यांचं मनस्वी मनपूर्वक शब्द सुमनाने सर स्वागत. ओ टू बॅक टू क्रिकेट. येस. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. विंधणे संघ ऑन हॅट्रिक येतो अक्रुल पाटील. विकेट हॅट्रिक घेतले ते अक्रुल पाटीलने. आणखी एक फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालंय. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील अक्रुल पाटीलच्या नावा. क्रिकेटमध्ये खेळ बदलायला कधीही वेळ लागत नाही मित्रांनो. हा खेळच असा आहे म्हणून प्रत्येक जण या खेळावरती प्रेम करतो. विकेट हॅट्रिक संपादित केले अक्रुल पाटीलने. भगवान शेठ मडवी चिडलेचे यांच्या वतीने गोलंदाज अक्रुल पाटीलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. धन्यवाद भगवान शेठ मडवी. अत्यंत क्रिकेट प्रेमी आहेत. 5 चिडलेचे आहेत आणि मरुआई विंधणे संघाच्या गोलंदाजाला त्याने विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज दिले. 21 चेंडू आता 21 ची गरज आहे. 5 सामना आता कुठे आलाय, कोणत्या पोझिशनला आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 10. 3 विकेट घेतल्यात. आवाज अपीलचा सर्वत्र गुंजलाय परंतु इथे पंच नाबाद घोषित करतायत. बॉलरची अपीलमध्ये अजिबात इन्व्हॉल्वमेंट नव्हती आणि बॉलरची इन्व्हॉल्वमेंट फार कमी होती अपीलमध्ये. पहा तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहता विकेट कीपर इंटरेस्टेड होता परंतु त्यानंतर एका क्षणाला त्याने हात वरती केले परंतु त्यालाही माहिती होतं की नाहीये बॅटकट. परंतु जोरदार अपील दबाव तंत्राचा वापर केला जातोय मरुआई विंधणे संघाकडून वोडाफोन वहालच्या विरोधात. बॅटची कडा घेतले
गली रिजन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे घेतली जाते. कालच्या मॅचेस थोड्या हाय स्कोरिंग होत्या, आजच्या मॅचेस लो स्कोरिंग, परंतु नेट टू नेट फाईट चालू आहे. 11 वरती 4. काय गोलंदाजी केले अक्रुल पाटीलने, विकेट हॅट्रिक घेतली. दुसरं षटक फार महत्वाचं इथे टाकले जाते. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा ही सर्वच संघांना मात्र सूचना आहे. पुढचा सामना असेल या मॅच मधील विजेता आणि मित 11 मोह या दोन संघादरम्यान. स्वीपचा फटका, व्हॉट अ शॉट. बॅटमधून षटकाराला 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 17 आणि तो दबाव निसटून गेला. आणि त्या षटकारासाठी भगवान शेठ मडवी चिडलेचे यांच्या वतीने 100 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे. 14 वर्ष ते सदस्य होते. पाहुण्यांचे ते आगमन सहर्ष स्वागत आम्ही इथे करतोय सर्वांचं या सरपंच चषकामध्ये. मनपूर्वक स्वागत या दुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंचा सुचिताताई प्रेमनाथ ठाकूर यांच्या वतीने पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. मुख्य व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालं. 2 ओव्हर धावा झाल्या त्या 17. सेकंड ओव्हरमध्ये, थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल झालाय प्रणय थली. व्हाईट बॉल +1. या धावा रोखाव्या लागतील. मागच्या ओव्हरमध्ये भले एक षटकार आला असेल अक्रूलच्या विरोधात, परंतु त्याने पहिल्या 5 चेंडूंवरती 4 चेंडूंवरती एकही धाव न देता विकेट हॅट्रिक घेतली होती. दबाव निसटला, परंतु तो दबाव पुन्हा एकदा प्रस्थापित करावा लागणारे प्रमुख गोलंदाज प्रणय थलीला सिंगलने प्रणय नवाले आता गोलंदाजी करतोय. पहिलं षटक प्रणय थलीने टाकलं होतं. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेक झाले आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या. काय धावलाय मैदानात आकाश घरत आणि बिपिन पावशे. बिपिनला ठाऊक आहे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावंच लागेल. मोठे फटके येत नाहीयेत. समोर जेव्हा लॉंग ऑन लॉंग ऑफ जेव्हा फटके खेळले जात आहेत मिड विकेटला, त्यावेळी नक्कीच फलंदाज बाद होण्याचे चान्सेस जास्त आहेत. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने फटके आले तर वेगाच्या सहित फटके येत आहेत, सीमा पार जात आहेत. हे ओळखून सध्याच्या घडीला बिपिन पावशे धावला मैदानात. 2 धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 21 वरती 21. 21 धावा. बॅटची कडा घेतले. पुन्हा गली रिजन मध्ये बॉल गेल्या. 5 धावा यायला सुरुवात झाले. विकेट गेल्या. विकेट हॅट्रिक घेतली, परंतु कोणताही दबाव न घेता एक्सपिरियन्स बॅटर सिंगल डबलने आपल्या स्कोरला पुढे नेत असताना स्कोर 22. नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी. जो संघ पहिला जिंकला पहिल्या फेरीमध्ये मित 11 मोह संघाचे कर्णधार या आपण समालोचन कक्षेमध्ये या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. फक्त 9 धावांची गरज आता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. डीप मध्ये फिल्डर आहे बिपिन. फक्त एकच धाव. यस, एकच धाव इथे घेतली जाते. वोडाफोन वहाल टीम 23 धावा. फक्त 8 ची गरज आता. विकेट हॅट्रिक घेतल्यानंतर अक्रूलने असं वाटलं की कमबॅक होईल, परंतु शेवटच्या बॉलवरती आकाश घरतने जो षटकार केसला तो दबाव संपूर्णतः बाजूला गेला. ते 20 धावा. बाउन्सरचा इथे वापर केला प्रणय नवालेने. हे करायचे, डॉट बॉल टाकावे लागतील. अंतर सोपं आहे खरं तर वोडाफोन वहाल टीमसाठी. प्रयत्न चांगले केले अक्रूल पाटीलने विकेट हॅट्रिक घेऊन. त्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलं भगवान शेठ मडवी साहेबांकडून. षटकाराला 100 आलेत. 23 धावा आहेत. 8 ची गरज आहे. आणखी एक षटकार आला तर त्यासाठी 400 रुपयांचं कॅश प्राइज. आणि ते व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. या धावा रोखाव्या लागतील. एक्स्ट्राज नेहमी डोकेदुखी ठरत असतात. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता
आणि तो बरोबर लेफ्ट केला तो फलंदाज आकाश घरतने. अगदी संयम आणि आक्रमण या दोन गोष्टीचा मिलाप घेऊन सध्या मैदानात खेळतोय आकाश घरत. सेन्सिबल क्रिकेट आणि गोलंदाजी करताना देखील आकाशने शेवटच्या षटकात एकच धाव दिली होती. कार्पेटच्या सहाय्याने बॉल चाललाय डीप कव्हर रिजनला. एक धाव इथे जोडली जाते. एकेरी धावसंख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 25 वरती 25. विजयासाठी फक्त 6 धाबांची गरज. 13 चेंडू 6. नेक्स्ट मॅच मोहो टीम. कॅप्टन आपण कृपया करून कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. 13 बॉल विजयासाठी 6ची गरज. दमदार फटका बिपिन पावशेचा. विजयी फटका षटकार. थँक्यू. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा खरं तर कांचन पालकर आम्हाला नक्कीच सांगतील. सुदेश साळुंखे 2 षटकं 8 धावा 3 विकेट. आणि मी विनंती करतोय विकेट हॅट्रिक घेतले अक्रुल पाटीलने. तुमच्यासाठी भगवान शेठ मडवी यांच्याकडून 500 आणि आकाश गरजसाठी 100 आणि बिपिन पावशेसाठी 400 असे पारितोषिक स्वीकारण्यासाठी तीनही खेळाडूंना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी सुदेश साळुंखे आपण लवकर या. आणि मीत 11 मोह संघ चला टॉससाठी त्वरित या. सन्माननीय वैभवजी पाटील साहेब यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमतः मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा. सुदेश साळुंखे आला. सुदेश आपण